जामीन ज्या कारणांवरून मागितलेला होता तसे कोणतेही कारण आता लक्षात घेतले जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे। कारण की जे वडील आहेत आरोपी आताचे, त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही। जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं, गाडीवर नंबरसुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्ससुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली। त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली। सर तुम्ही आज इंटरव्हेन्शन 2-3 मुद्द्यांवर आहे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे या अपघातात जरी 2 जण मेलेले असले तरी पुण्यातल्या सगळ्यांनाच रस्त्यांवरून जावं लागते, वाहनं चालवावं लागतात आणि सगळ्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे। अशा वेळेस जर आपण पाहिलं की कुणाचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही। ही जी न्यायाची असमानता आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे। आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल, जर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही। आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी 1-2 मुद्दे आहेत जे कोणीच लक्षात आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की 2 FIR या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे। तर आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन, एकही कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही, ज्याला प्रोहिबिशन ॲक्ट असं म्हणतात। तर दारूबंदी कायद्यानुसार FL1, FL2, FL3 हे लायसन्सचे प्रकार आहेत आणि जे पब बार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात, त्यांच्याकडे परमिट असते, त्या परमिटनुसार कोणाला परवानगी द्यायची हे ठरलेलं असते। ज्यांचा जो परमिट नाही त्यांच्यासाठी तिथे परमिटची किंवा छोट्या पावत्यांची व्यवस्था असते। या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे। त्यामुळे दारूबंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणीच होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचं कलम का लावलं नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सर राहुल गांधींचा गैरसमज झाला असं म्हटलंय, नेमकं काय म्हणायचं? राहुल गांधींचा गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे, त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाहीये, निर्दोष सोडलेलं नाहीये। त्यामुळे जामीन करत असताना ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षेची किंवा अटींची आहे, त्याला काही अटींवर सोडलेला आहे। त्यामुळे सगळ्यांनीच निबंध दिला की त्यांना सोडले असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे। राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेलं आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज आहे असं दिसतं की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जणू काही असा त्यांचा समज झालेला। सर हिंदीमध्ये घ्या, सर हिंदीमध्ये घ्या, सर हिंदीमध्ये घ्या, हे थांबा, हिंदीमध्ये घेऊन दे प्रश्न घ्या। अंडरवर्ल्डशी संबंध आहे सर हिंदी सर हिंदीमध्ये घ्या पहिला। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian.